वृक्षापूर या ग्रामीण गावात वादळी रात्री एक झपाटलेली आख्यायिका जिवंत झाली। आत्म्याचा दावा करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या शापित वृक्षाच्या दुष्ट आत्म्यांनी सुंदर भारतीय स्त्री कविता यांच्या घरी आक्रमण केले। विजेचा लखलखाट होताच हातपायांच्या फांद्या आणि केसांना पाने असलेली भूते तिच्या घरात आली। कविता बर्फाच्छादित उपस्थिती जाणवत पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु दरवाजा बंद झाला आणि तिला अडकवले। धैर्याच्या लाटेने कविताने वाईट घटकांचा पराभव करण्याचा संकल्प केला। तिला तिच्या घरातील गुप्त तिजोरी आठवली, बुकशेल्फच्या मागे लपलेली प्राचीन शस्त्रे असलेली। दैवी शक्तीने उत्स्फूर्त पवित्र तोफा पकडून तिने भूतांचा सामना केला। पवित्र गोळ्यांचा बंदोबस्त सोडत तिने तोफा डागताना मंत्रोच्चाराच्या आवाजाने हवा दुमदुमली। ते शून्यात विखुरले गेल्याने भूतांनी रक्त-दहीच्या किंकाळ्या सोडल्या। प्रत्येक शॉटने अंधार कमी होत गेला, जोपर्यंत घर उबदार सोनेरी प्रकाशाने न्हाऊन निघत होते। कविता विजयी होऊन उभी राहिली। तिचे घर आणि आत्मा शेवटी वृक्षाच्छादित भूतांच्या दुष्ट तावडीतून मुक्त झाला। शेवटचे भूत विरून गेल्याने एक मोठा आवाज आला, शापित वृक्ष आता दुष्ट घटकांपासून मुक्त झाले, परिवर्तन करू लागले। त्याच्या वळलेल्या फांद्या गुंफलेल्या नव्हत्या, तिच्या पानांना पुन्हा चमकदार हिरवा रंग आला आणि त्याचे खोड उबदार सोनेरी प्रकाशाने चमकले।